श्री स्वामी समर्थ. भाविकांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पोळा या सणाबद्दल थोडक्यात माहिती. पोळा हा फक्त सण नाही तर शेतकरी आणि बैल यांच्यामधील मैत्रीचा उत्सव आहे. हा सण आपल्याला कृतज्ञता, एकोपा आणि निसर्गाशी जोडलेपणा शिकवतो. श्री स्वामी कृपा या भक्तिमार्ग यूट्यूब चॅनेलकडून तुम्हा सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत. श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत पोळा ह्या सणाबद्दल थोडक्यात माहिती. त्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हा सर्व भक्तांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल. चला तर मग सुरुवात करूया कथेला. पोळा हा सण शेतकऱ्याचा आणि बैलाचा सण आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ इत्यादी भागात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शेतीत बैलाचे कार्य फार महत्त्वाचे असते. शेत नांगरणे, जनावराची देखभाल, गाडा ओढणे या सर्व कामामध्ये बैल शेतकऱ्याचा खरा साथीदार असतो. त्यांच्या या परिश्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण महिन्यातल्या या अमावास्येला पोळा हा सण साजरा केला जातो. या दिवशी बैलांना स्नान घालतात, त्यांना नीट सजवतात, शिंगांना रंग लावतात, हार फुलांनी सजवतात. बैलाच्या अंगाला तेल चोळले जाते, छान नवे झालर मुंडाशे घालतात. बैलाची पूजा करून त्यांना गोडधोड खाऊ घालतात. गावात मिरवणूक काढली जाते. पोळा सणामुळे शेतकऱ्यामध्ये एकोपा निर्माण होतो. मुलांमध्ये पोळ्यांची प्रथा असते. यात मुले मातीचे बैल घेऊन खेळतात. हा सण आपल्याला प्राणीमात्राबद्दल आदर, कृतज्ञता आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा संदेश देतो. एकंदरीत पोळा हा सण शेतकरी आणि बैल यांच्यातील नात्याचा उत्सव आहे. म्हणून मित्रांनो, पोळा सण हा आपल्या संस्कृतीतील एक सुंदर अध्याय आहे. आपणही या दिवशी बैलांना मान द्यावा, त्यांचा आदर करावा. हीच खरी पोळ्याची पूजा आहे. आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशा आध्यात्मिक नवीन कथेसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.